Sanskar Educational Center, welcome to it. Today's topic, practice set 3.2, class 8, mathematics, chapter number 3, indices and cube root. सराव संच 3.2 इयत्ता 8वी घातांक व घनमूळ. क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालील सारणी पूर्ण करा. बघा याच्यामध्ये दिलेलं आहे नंबर्स, पॉवर ऑफ द रूट म्हणजेच कितव्या मुळाचा कितवा घात, रूट ऑफ द पॉवर म्हणजे कितव्या घाताचे कितवे मूळ. फर्स्ट 225 3/2, ठीक आहे, रेस टू पॉवर 3/2. तर इथं काय करायचे आपल्याला बघा, हे आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे, ठीक आहे. म्हणजेच हे काय होणार, 225च्या वर्गमूळाचा घात, वर्गमूळाचा घात होते, ठीक आहे. तर इथं बघा फर्स्ट काय दिलेलं आहे, तर आपल्याला हे इंग्लिश मध्ये लिहायचं याच्यात, ठीक आहे. क्यूब काय लिहिणार आपण, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225, ठीक आहे. बघा इथं काय लिहणार आपण याला, क्यूब क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. बघा इथं क्यूब आहे सुरुवातीला, ठीक आहे. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225, ठीक आहे. तर इकडं काय येणार आता बघा, इकडं काय येणार 225च्या घनाचे वर्गमूळ. अगोदर काय लिहायचे आपल्याला, हे खालचं लिहायचं आहे, ठीक आहे. छेदापासून लिहायचं आहे, अगोदर अंशापासून लिहायचं, पुन्हा छेदापासून लिहायचं, ठीक आहे. उलट करायचं आहे इकडं. मग काय येणार इकडं 225च्या घनाचे वर्गमूळ म्हणजेच काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ, बघा इकडं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, 45 4/5, ठीक आहे. ह्याला आपल्याला काय करायचं आहे, 45च्या 5व्या मुळाचा 4था घात, ठीक आहे. हेच आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचं आहे. मग काय लिहिणार, सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला, जे अंशापासून सुरू होणार आहे ते लिहायचं आहे. फोर्थ पॉवर ऑफ, काय येणार इथं, फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ, ठीक आहे. फिफ्थ रूट ऑफ 45, ठीक आहे. मग इकडे काय येणार, ह्याच्या उलट येणार, काय येणार बघा इकडं, फिफ्थ रूट ऑफ, ठीक आहे. हे काय रूट आहे, मग इथं काय येणार, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. नेक्स्ट तसंच आहे बघा, इथं काय म्हणलेलं आहे. आता इथं काय इंग्लिश मध्ये कसं करणार ह्याला बघा, सुरुवातीला काय लिहायचं वरचं, म्हणजे 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81, ठीक आहे. म्हणजेच काय 7व्या मुळाचा 6वा घात, ठीक आहे. बघा काय येणार मग इथं, 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81, ठीक आहे. मग आता इथं काय येणार, उलट काय होणार, याचं काय होणार, 7th रूट ऑफ 6th पॉवर, काय येणार 6th पॉवर
ऑफ 81. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय येणार मग आता सुरुवातीला काय घ्यायचं वरचं 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. ठीक आहे. 4th पॉवर ठीक आहे. बघा इकडं दिसत नाही थोडंसं. ठीक आहे. आता व्यवस्थित दिसेल. काय येणार 4th पॉवर ऑफ 10th. काय येणार 10th रूट ऑफ 100. मग इकडे काय येणार 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. बघा याच्यामधलं शेवटचं दिलेलं आहे. काय येणार मग सुरुवातीला आता 3 येणार. मग 3ला काय म्हणणार आपण क्यूब. ठीक आहे. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. मग इकडे काय येणार 7th बघा 7th रूट ऑफ क्यूब. ठीक आहे. 3ला काय म्हणतो आपण क्यूब. 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. म्हणजे परिमेय संख्या आपल्याला काय घातांक रूपात लिहायचं आहे. बघा इथं फर्स्ट दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. जे आता आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये केलो तेच आपल्याला इथं काय करायचं आहे उलट लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे संख्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं काय आहे 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ आहे. मग आपण कसं लिहिणार त्याला अगोदर सुरुवातीला काय लिहिणार ती संख्या लिहिणार 121. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार बघा वरी काय लिहायचे आपल्याला याला आपण कंस करून घेऊ. ठीक आहे. 121च्या 5व्या घाताचे. ठीक आहे. म्हणजे घात म्हणजे काय येणार वर असणार आणि खालच्या साईडला म्हणजे अंशामध्ये आणि छेदामध्ये काय असणार स्क्वेअर रूट. स्क्वेअर म्हणजेच काय 2. ठीक आहे. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. ठीक आहे. बघा नेक्स्ट काय दिलं आता बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. ठीक आहे. 324 आपण ही संख्या लिहून घेऊ अगोदर. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे क्यूब ऑफ 4th रूट म्हणजे सुरुवातीला काय अंशामध्ये क्यूब येणार म्हणजेच 3 आणि खाली काय येणार 4th रूट म्हणलेला आहे. ठीक आहे. मग काय झालं हे 324च्या 4थ्या मुळाचे घन. ठीक आहे. बघा 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 अगोदर लिहून घेऊ आपण 264. त्याच्यानंतर काय म्हणलेलं इथं 5th रूट. बघा 5th रूट म्हणजे रूट कुठे येणार खालच्या साईडला. आता हे जे मधली भागाकाराची रेषा आहे त्याच्यानंतर खाली काय येणार रूट आणि वरी काय येणार बघा 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ बघा म्हणजे इथं काय येणार स्क्वेअर म्हणजेच काय 2 येणार इथं. ठीक आहे. मग काय झालं हे 264च्या वर्गाचे 5वे मूळ. ठीक आहे. 264च्या वर्गाचे 5वे मूळ झालं. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. बघा आता हे 3 दिलेलं आहे आपण अगोदर 3 लिहून घेऊ इथं 3. ठीक आहे. ह्याला कंसात लिहून घेऊ. त्याच्यानंतर क्यूब ऑफ क्यूब म्हणलेला आहे क्यूब रूट म्हणजे वरी आणि खाली काय येणार क्यूब म्हणजे 3च येईल. ठीक आहे. मग काय आलं हे 3च्या
घनमुळाचे घन. ठीक आहे. बघा थोडं व्यवस्थित जर व्हिडिओ पाहिलात तर हे चॅप्टर फार सोपं आहे. तसं दिसायला आपल्याला अवघड वाटत आहे पण फार सोपं आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.